माधुरी पाहिजे काय बरोबर घेऊन जा येईल दुकानात. कसं काय घेते काय नाही घेऊ देतो त्याच्या मनानं, पण हिशोबशीर घे जा म्हणा जराशे. काय म्हणतो रुपाली? आई तू टेन्शन नको घेऊ, त्या एवढे पैसे दिले ना तरी मी एवढ्या रुपयाचे कपडे काही घ्यायला लावत नाही त्याला. असं थोडी आहे की त्यामुळे 30,000 रुपये दिले नाही, मी काय 30,000चे कपडे घ्यायला लावून काय त्याला. हा तू टेन्शन नको घेऊ त्या गोष्टीचं. अहो तर तुला ते 30,000 काही फक्त कपडेच घ्यायला दिले काय बिचारे? तू यासाठी काही घ्यायला दिले म्हटलं. आई माझ्यासाठी काय घ्यायला लागते आता? साडी गिडी तर तेच लोक घेईन ना आता तिकून. हो आता साडी आणून दे, साडी ब्लाऊज पेटीकोट हे तर तेच घेतील. आणि काय म्हणते पण तुला बाकीचं मेकअपचं सामान आहे, काही हातातलं पायातलं बांगड्या मांगड्या काही घ्यायच्या असल्या हा तर तू घेऊन घेजो. तसं बांगड्या त्याच्या शिकून घेजो साडीवरच्या. पण बाकीचं लागलं तुला काही काही माधुरीला लागलं तर तिने घेऊन देजो. असं दोघी जणी तुम्हाला जे लागते ते. माधुरी तुझ्यासाठी एखादी साडी घेऊन घेजो चांगली. हा वहिनीची मजा आहे बा आता, साडी गिडी घेऊन भेटते वहिनीले. आणि आई तुझ्यासाठी? नाही माझ्यासाठी नाही पाहिजे, माझ्याजवळ ह्या साड्या भक्कम आहे. तर तुमच्यासाठी घेऊन घ्या. माधुरीसाठी घेजो एखादी, तिला आता यंदा साडी नाही घेतली दिवाळीले. घे घे म्हटलं नाही म्हणे ते, तर राहिली घ्यायची. तर घेऊन देजो एखादी साडी तिला घेऊन घेजो माधुरी. नाही तर मग म्हणशील का पाय माय सासून नंदीले दिले पैसे खर्चाले, सुनीले दिले काय. मी असा भेदभाव नाही करत माधुरी. तू घेऊन घेजो. लग्नासाठी तर घेऊच आपण मग, पण आता घेऊन घेजो. ठीक आहे नाही घेऊन घेईन एखादी. आणि आपल्या बंटीसाठी घ्या लागून नाही एखादा ड्रेस, कारण आता बंटीले सगळे जुने झाले त्याचे कपडे. माय त्याच्यासाठी तर घ्यास लागते हो, तो तर पहिले आहे बाबा. त्याच्यासाठी पहिले ड्रेस आणजो, एक आणायचा आहे तर 2 आणजो. हा एवढे पैसे दिले आहे ना, सारं बजेट बसते त्याच्यातले पैसे उरून येते म्हटलं. बरं आहे ठीक आहे ना. तुम्ही आता मग वावरातून संध्याकाळी छान काय डायरेक्ट पहिन आता संध्याकाळी येईन, नाही तर मग कोणी भेटलाय एखादा जण तर येऊन जाईन त्याच्या गाडीवर. कारण एवढ्या दुरून पैदल पैदल एकटीला यायला पुरत नाही ना हो. मग त्या सासऱ्याच्या गाडीवर येतो मी. बरं आहे ठीक आहे मग. हो पायजा बरोबर जा जा, त्याला सांभाळजो बंटीले. आणि काय म्हणते तर काही खाऊन पिऊन घे जा तिकडे. ते चारतीन तर ते चारो का नाही चारो आपण खाऊन घ्यायचं, बिना खाल्ल्याचं नाही राहायचं. आणि तुले बाहेरचं गुच्चूप गुच्चूप खावं वाटते ना, खाऊन घेत जाजो. आता चालली हिच्यासोबत माधुरी सोबत आपलं रुपाली सोबत. कारण हे रुपाली तर रोजच खाते तिकडे गेली का, आणत नाही एखाद्या डाव कोणासाठी. तू खाऊन घेजो बाहेर तिकडे. आई हो बरोबर आहे, जा तुम्ही आता. तुम्ही किती काळजी करता आई, जा ना आता. तिकडे बाबा वाट पाहून राहिले असं उपाशी राहीन तर अजून बोंबलन ती बोंबलू दे. त्या बाबाला तेवढेच कामाई नसते धंदे, हा खायचे आणि चहा प्यायचे. शांताबाई 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 आता हे काय म्हणते गड्या? आता जायच्या टाइमावर अजून अडथळा आणते काय माय माग, अजून बोंबलन या माणूस. काय म्हणतो बा गंगा, ये ना इकडे ये ना. शांताबाई शांताबाई मला अर्जंट काम आहे होते सोबत. तू कुठे वावरात चालली वाटते नाही? शांताराम भाऊचा डब्बा घेऊन चालली काय? माझ्यासोबत कोणतं अर्जंट काम पडलं गंगा तुला एवढं? काऊन काही पैसे गिसे पाहिजे काय? कोणाची तब्येत किब्येत खराब आहे काय? हा नाही ना शांताबाई, पैसे नाही पाहिजे बिचारे ना, कोणाची तब्येत खराब आहे. पण ना गोष्ट अशी आहे का त्याच्यापेक्षा मोठी झाली. आता काय करू मी सांग. सांग ना तर मग. कसं सांगू शांताबाई, म्हणलं हे शरमही येऊन राहिली मला. आणि कसं तरी होऊन राहिलं शांताबाई, मला भेवही लागून राहिले बिचारे. माधुरी रुपाली तुम्ही घरात जा बरं. बरं आहे जातो आम्ही. आता सांग काय झालं? शांताबाई आता इथं सांगू काय पण तुला खरंच? नाही तर भिंतीला कानार आवाज, नाही तर मग चल तिकडे रस्त्यावर बाहेर सांगतो. अगं सांगितलं त्या गेल्या तिकडे. सांग काही भिऊ नको, काही टेन्शन नको. मी यांच्या मागं मला सांग काय झालं तर. शांताबाई तुला काय सांगू, आता माझ्या पोट्टीनं पुरं तोंड काय केलं बिचारे. हा किती हे आमचे नामुष्की करून टाकले जिकडे तिकडे. आता म्हणते त्या पोरासोबतच लग्न करतो म्हणते. तुला मी सांगितली ना ती मागं गोष्ट, ते बोट्ट त्याच्यासोबत. सांग आता लो फर आहे, लुच्चे आहे, लपंग आहे, कसं आहे ना काय नाही. कसं वय कोणाच्या गळ्यात बांधून दे बिचारे पोरगी. पोरीला समजून नाही राहिलं. आपण म्हणत आपण वाईट झालो. आता लग्न करायला चालली होती ती सकाळी. तर मी म्हटलं तिला कुठं चालली हो, तर सांगितलं तिनं. मग सांगितलं तर मी म्हटलं तिले, म्हटलं अशी कशी, म्हटलं तू म्हटलं आम्हाला सांगितलं नाही हुंगतलं चालली म्हटलं. तर मग तिने सांगितलं लग्न करायला चालली. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट शांताबाई पोटोशी आहे बिचारे ते. सांग आता काय करू मी. हो बाय गंगा खरंच काय? तू काही मजाक तर नाही करून राहिली हो तू? नाही 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 मला नाही वाटत ती पोरगी अशी काही करू शकते म्हणून. रश्मीला मी बचपन पासून ओळखतो, अशी दिशी नाही काही करणार ती. हा लग्न करतो म्हणून इथपर्यंत ठीक आहे, पण असं दिसं नाही करू शकत बा. पण आता तू म्हणून राहिली तर तू काही खोटं तर बोलून नसून राहिली. आता होते बाई चुका, आता काय सांगावं पोरीचं, काय म्हणावं काय बोलावं येईल नाही. मग आता काय करतो म्हणतो? त्याच्यासाठीच आली हो शांताबाई मी, त्याच्यासाठीच आली. तुला म्हणत होती का आता पोट्टीनं म्हटलं असतं तर तिला नेलं असतं ना दवाखान्यात. पण ते तर काही आपल्यासोबत बोलायला खालीच नाही कोण्या गोष्टीवर. मग काय करू आता? आता लग्न करून द्यास लागन बिचारे. तर ना म्हटलं तिच्या बाबानं म्हटलं तिले, म्हणे बोलाव म्हणे त्या पोराले म्हणे घरापर्यंत, त्याचे माय बाप येते घेऊन. तर हो म्हणे बापा ते बोलावतो म्हणे घेऊन म्हणे.
अशी म्हणे. आता काय सांगू बाई मी, येते नाही येत, कसा आहे काय आहे ना, आपण काय तोंडानं पाहिलं बाबा त्याले. तो कसा आहे अजून काय आहे आपल्याला काय माहिती शांताबाई. हे तर एक टेन्शनच झालं हो गंगा. हो ना बिचारे. आता त्या घरी येऊ का आता वावरात जाऊ बिचारी, मी काय करू काही समजून नाही राहिलं मला. तर गोपालले काय घरी, गोपालले पाठवून दे नाही तर डब्बा घेऊन. मला कधी गमूनही नाही राहिलं शांताबाई, घरातही गमून नाही राहिलं. आता पोट्टीनं असं केलं ना तर असं वाटून राहिलं का सगळे माझ्यावर हसूनच राहिले काय, असं होऊन राहिलं शांताबाई मला. राहू दे, जाऊ दे, एवढं टेन्शन नको घेऊ. काय नाही एवढी घाबरून राहिली. हे पाय, जशी परिस्थिती समोर आली तशाला आपल्याला समोर जास लागते. एवढी भिवू नको आणि काही स्वतःला खराबही वाटून घेऊ नको. तूही काही चूक आहे त्याच्यात. हा, एकुलती एक पोरगी आहे आणि चांगल्यानं वागवलं, सगळं हे केलं. पण ना गंगा, तुला सांगतो मी आता, त्या कोणी जास्तच कडक वागली पोरीसोबत. तर हे जास्तही आपण लेकराईसोबत कडक वागतो का नाही, त्यानंही लेकरं जरा जब्बर होऊन जाते. जरासं नरमाईनं प्रेमानं घ्या लागते लेकराईले. प्रेमानं घेतलं का ते आपलं ऐकते, त्याला वाटते का हे आपले आहे. आपण जर कडक वागलो तर त्याला असं वाटतं का हे आपले दुश्मनच आहे काय. आपण त्याला आपलं वाटतच नाही गंगा. मैची पोट्टी पाहिली नाही काय त्या कशी करे, तर त्याच्याच सोबत करायचं आहे, त्याच्याच सोबत करायचं आहे. तू सांग, मारमेदार केलं असतं, उठून पाहिली असती. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे बाई, प्रेमानं करून द्या आणि जा करा. तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा नाही तर दुखी राहा, काही करा तिकडे. काय करतो मग आपण, काही करू नाही शकत ना, काही बोलू नाही शकत याच्या मधात. त्याचे डोळे उघडते मग काय करा. डोळे उघडले उशिरा उघडते. आता कोणाचे लवकर उघडते. काय करा आता, ती घरची तशीच करून राहिली. करू दे, जाऊ दे. स्वतःहून मरला मत मागते हो शांताबाई या पोरी. हा, काय करावं आता. आपला आता एवढा वय झालं बाई, पण केसाले बट्टाने लावला आपण. आपल्या मायबापाच्या नाही तर आपल्याने. आणि पोरी काय समजते काही समजतच नाही बाई मला. जाऊ दे, आता काही टेन्शन घेऊ नको तू. आता जाय घरी, मी डब्बा देऊन वापस येऊन जातो लागून तर. गंगाराम भाऊ गेले काय वावरात? हो, वावरातच गेले. ते पाणी लावून येतो म्हणे, लावून करून देतो म्हणे आणि येऊन जातो म्हणे. पाहुणे काका येतो म्हणे वाटते आज. येतो म्हणे का नाही येतो म्हणे तर काय माहित बाई. तर मग ठीक आहे, मी हा डब्बा घेऊन जातो आणि येऊन जातो मग दुपारपर्यंत. घरी नाही, गंगाराम भाऊच्याच गाडीवर येऊन जातो. नाही तर हे तर काही मच्छी संध्याकाळपर्यंत येत नाही. तसं काय करतो शांताबाई, तू शांताराम भाऊला घेऊन ये ना, दोघे जण या ना तुम्ही. मी काय बोलू तिथं, मला तर कधी काही बोलावं वाटून नाही राहिलं मला. आणि मी बोलाल कधी तर उलटाच होईल अजून सगळं. अजून मलाच दोष देतील बिचारे सगळं. तुला तर माहिती आहे हे गरम गरम काम काही बोलून देतं मग मी जसं मनात आलं तसं. ठीक आहे, मग त्याला सांगा लागन मला. नाही सांगा लागन जरासं. हो, सांगून देतो शांताराम भाऊले अशी अशी गोष्ट आहे म्हणा. फक्त गोष्ट नका काढजा म्हणा बापा इकडे तिकडे. तसे ते काढतच नाही म्हणा. म्हणून तर तुझ्याच घरी आली शांताबाई मी. बाकीच्या बाईपर्यंत म्हटलं गोष्ट जर पोचली तर थुकतील म्हटलं मायावर सारे हसन म्हटलं मला. मग म्हणून मी म्हटलं थांबा, म्हटलं मी शांताबाईच्या घरी जातो म्हटलं बापा इले. बरं ठीक आहे, म्हणतो मी त्याला घेऊन येतो दुपारपर्यंत. नाही तर मला एखादा फोन करजो, पाहुणे येऊन राहिले नाही येऊन राहिले. एखादा फोन लावजो मला. काय तडकनच येतो मग मी अर्ध्या घंट्यात येऊन. जराशी तयारी करून येऊन जातो त्या घरी. हो हो हो, जातो मग मी घरी. जाय मग तू, येऊन जा वावरातून. हो ठीक आहे. आज माझ्या घरी कोणी नाही आहे. पोट्टे चालले आज कपडे लत्ते घ्यायसाठी. असं म्हणजे दोघी चालल्या काय? माधुरी चालली ना ही चालली रुपाली? हो, माधुरी चालली न रुपाली चालली, दोघी जणी. आता कसं आहे, त्या दोघी जाईल तर होईल एकीमेकीच्या पसंतनं. एकटी पोरगी काय करून त्याच्यासोबत जाऊ नये. आता पोरघर आहे ते, अजून कोण आहे कोणासोबत, त्याच्यासोबत कोण आहे ना कोण नाही अजून. हो ते तर आहेच म्हणा. बरं ठीक आहे, येतो मी. काय हो ये. मला नाही तर रोज जाणे लागत वावरात. आता आजच मला वावरात जाणं आलं. आता मलाच काय माहित बाई वावरात जायला लागलं ना, तिलेच काय माहित असं होईल म्हणून. नाही काय, कोणती गोष्ट कोणती घटना सांगून थोडी होते आपल्याला. आता येईन मानलं पाहिजे बाबा. येईल म्हणून गोष्ट सांगून तर मानून तर जाईन म्हणा. जा लागते गंगाच्या घरी म्हणून. ही साजरीने वागत ना जराशी कोणासोबत चांगली वागली तर कोणाला हरी किती जरासं काही करू लागायचा. आपण किती काही हो म्हणन, माणूसच म्हणन मला काय म्हणन. ते तर भल्ली चांगली वागते, भल्ली हे करते. चालली म्हणून तिथे आता तिला काम पडलं तर असं बोलतील नाही का बिचारे. आम्ही कुठं चालली व शांताबाई? डब्बा गिब्बा घेऊन कामाला चालली काय कोणाच्या इकडे? नाही व रंजू, कामाला कायले चालली मी? वावरात जातो. शांताराम भाऊला डब्बा नेऊन द्या लागते. आज नाश्ता नाही केला ना, काही नाही, सकाळपासूनच गेले चहावरच आहे. म्हटलं चल आता डब्बा घेऊन जातो म्हटलं त्याचा. एवढ्या दूर पैदल जाता आता बापा. एखाद्याची गाडी पाहिजे व शांताबाई. ते पोरगं नाही का घरी नेऊन दे म्हणा. पोराले पाठवती, जंगलानं चालली एकटी. सवय आता आपल्याला, पायनीचाच जंगल आहे आपला, रोजच जातो आपण. नवीन आहे काय आपल्याला? तिकून तर मग त्याच्या गाडीवरच येतो मी. आता इकून जायच्या वेळेस जा लागते बाबा. एखादा जण भेटला तर त्याच्या गाडीवर चाललं जाऊ मग. पण तरी व शांताबाई भेवणी लागत काय बिचारे. चोर आहे, चिट्टा आहे, कोणी राहते रस्त्यानं, जंगलाच्या कोणी फिरत राहते. आता कापसा मापसा चोरतेत ना. तुला माहित आहे का आपल्या गावातला किसन भाऊचा कापूस गेला ना चोरी. चोर सुटले म्हणते. मग तू सांग, तिकडेच काय त्याचं वावर. आणि असे जर चोर दिसले तुला पकडलं म्हणजे कोण मग शांताबाई?
सांगून राहिली का भेव दाखवून राहिली हो? नाही हो शांताबाई, तुला भेव नाही दाखवून राहिली, मी सांगूनच राहिली. पण माहिती आहे का, आता सांगणं म्हण का भेव दाखवणं म्हण, हाताचं भेलेलं पुरलं बाबा. पण ते जास्त धीट राहून काय कामाची गोष्ट आहे हो? चोराचं काही सांगता येते काय? मारूनच दिलं आपल्याला तर मग. हट होय तिकडे, काही सांगून राहिली, आपलं लावून राहिली इथं. जावरात चालली ना मी, जायच्या टाइमाला मला हिंमत द्यायचं सोडून काय म्हणते तर अजून भेव दाखवून राहिली. नाही पण खरंच शांताबाई, एकटी दुकटी जाऊ नको बा. बरं नाही जात एकटी, तू चाल बरं, तू चाल माझ्या संग. चल, तसं मला वापस येणार तिकून, डब्बा देणार शांताराम भाऊचा आणि वापसच येणार तिकून. असं काय कहून? हा, काय करायचं आहे तर डब्बा देऊन देतो त्याला, त्याच्यावर राहते आपस. येते ते संध्याकाळपर्यंत घरी, आपण काय म्हणते तर येऊन जाऊ मग. भलीच आहे हो शांताबाई, हुशार तू. सांग की त्याला टांगे काम आहे तुया. मी सांगून राहिली, मलाच टांगून राहिली तू. नाही मग नाही तर काय, तर आता भेली नसती तर चुपचाप चालली होती एकटी. आता भेव नाही लागन काय बाई, असं असं सांगून राहिली तू का झालं भेव लागा जोगतच काम. मग चल आता, तुलेच नेतो आता तिथपर्यंत. चल मग, येतो तुझ्यासोबत. माझ्या घरचा बुवा तसाही घरी नाहीये. काऊन, कुठे गेला तुझ्या घरचा बुवा? आता तर बैरमची यात्राही सरली, यात्रेत जाऊन बसन म्हणून आता कुठे गेला? गेला असेल कुठं, हिंडतच राहते तो. काय घरी राहते काय व शांताबाई? तो राहत नाही ना, मी त्याला विचारतही नाही. मी फिरतो मोकाट ना, तोही फिरते मोकाट. जायले काली तिकडे, दोघंही फिरा मोकाट. नाही बघ, कुठं ना कुठं गेले असेल ना. हो, त्याच्या बहिणीच्या घरी गेले ते. बहिणीची तब्येत नाही म्हणे चांगली, तर गेले. माझी तब्येत नव्हती चांगली तर मी गेली होती दवाखान्यात. 2-4 दिवस झाले घरी झोपलीच होती. आज आता बरं वाटलं जरासं, दवाखान्यातून आली तर चाल म्हटलं येतो इकडून जराशी, तर तू दिसली नाही. दादा चालली होती इकडे फिरत फिरत. इकडे कांतीच्या घरी चालली असून तू. नाही गोष्टी करायला ती रिकामी राहते दिवसभर. आणि तू नाही तर मग आपलं कुसुमबुडीचं दुकान हेच आहे, तुला 2 ठिकाणं मस्त बसाले. गेलीच नाही हो मी त्या कुसुम काकूच्या दुकानाकडे. जातो तो घंटाभर बसतो बिचारे, मन गमते तेवढंच. तर ते आपल्या काय म्हणते सांगते गोष्टी इकडल्या तिकडल्या, ते जाई मन गमते दिवसभर. म्हाताऱ्या माणसाचं काय करू मग, हे कुठं जाईल. हो चल, आता गोष्टी नको करू, चल बरं. आम्ही कुठे चालल्या हो दोघीच्या दोघी? काय म्हणते, आम्हाला नाही सांगितलं कोणत्या कामाला होईतं? बरीच आहे व शांताबाई, आता कालच भेटलो तरी जरासं सांगितलं नाही आम्हाला. का माया वावरात काम आहे का काही आहे? निले रंजुले नेऊन राहिली एकटीले. हटवा, माया वावरात कोणतं काम आहे व सगळं तर झालं आता, काही नाही राहिलं. त्या दिवशी कोण भाज्या निकालल्या काय आपण, झालं. मग आता कोणतं काम होतं तुम्हाला? तर द्यानच दिसलं काही नाही म्हणून. आता मग आता इले कायसाठी नेऊन राहिली वावरात? अव निर्मला बाई, तिकडे चोर सुटले म्हणते जंगलानं, तर मग आता ते इले शिकारचं लागन कोणी ना कोणी, त्याच्यासाठी नेऊन राहिली रंजुले. माझ्या खरंच नाही देशील काय मला एखाद्या चोराले बिचारे? हो गड्या, नाही ऐकली ही गोष्ट. कापूस चोर सुटले बा असं म्हणून. काय म्हणते, लय वावरातला कापूस चोरला म्हणते. तुझ्या वावरातला चोरला का शांताबाई? नाही, माझ्या वावरातला नाही चोरला. माझ्या वावरात सोकारी नाही काय? सोकारी आहे ना. आणि तसंही शांताराम भाऊ बसलेच राहते वावरात, डायरेक्ट संध्याकाळ झाल्यावरच येते. मग काय नाही, आता आंबा आहे बाई, आंबा तर भल्ला आला यंदा माझ्या वावरातला. पण आता काय माहित, चोर ठेवते नाही ठेवत, त्याच्यात वानेर जोर करते बापा. काय होय, गोटे मारा का काही मारा जात नाहीत ते. शांताबाई, आंबे दे जाऊ मले कच्चेवाले आता खासाठी. कोई राहते कनी झाडाचे पडते ना, ते येचून आणजो जराशे 10-12 माझ्यासाठी. तिखट मीठ लावून खन चांगले लागते हो शांताबाई. हो, आता आनंद वेचून आता इले रंजूले सांगतो ना, हो हे डब्बा नेऊन देतो शांताराम भाऊचा, आणि तिकडून येऊन जातो आम्ही. मला काम आहे जरासं इकडे. मच्छा पोरी चालल्या आज कपडे आणण्यासाठी साक्षगंधाचे. 10 तारखेला साक्षगंध आहे व, ये जा. नाही तर मग मला शांताबाईनं सांगितलं नाही, हर रेकीच्या घरी माझ्या जाणं होईन नाही होईन. एकटीच आहे बापा मी सांगणारी तुम्हाला. शांताबाई, मला रोज देऊन देजो, मी सगळ्याच्या घरी जाऊन सांगून देईन म्हटलं. त्या घरचं आमंत्रण देऊन देईन सगळे इले. असं तुला रोज देऊ नाही, त्याच्यापेक्षा मीच नाही फिरत तुला रोज देण्यापेक्षा. चाल ना शांताबाई, उशीर होते ना मग. हो चाल, येतो निर्मला बाई आम्ही. हो या. इथंच बोलावलं ना रुपा, किती टाइम झाला अजून याचा पत्ता नाही. हा, नसन याचं तर राहू द्या म्हणा, घेऊन घेतो आम्ही आमच्यासाठी. तुम्ही घेऊन घ्या म्हणा तुमचे कपडे. दादा येतो म्हणे ना, काही काम घे मला असं म्हणतातच. आता येईलच काम आहे काय? आपण काही रिकामा बसलोय? सगळेच आपापल्या पुरते काम आहे. कोण रिकामा आहे आता? ननद बाई, एखादा फोन लावून पाहिना तुम्ही, कुठे आहे काय आहे म्हणून विचारा भाऊले. बहिणी 5 मिनिटं वाटतो, नाही आले तर मग फोन लावतो. काय झालं बेटा बंटी, काय झालं? हो देतो घेऊन. अंदर तर जाऊ, इथं काही नाही ना आता. इथं कायचं दुकान नाही ना, काहीच नाही. अंदर भेटलं काही तर देतो घेऊन तुले. हो देते तुम्हाला घेऊन, तुम्हाला द्यायला लागते त्याला घेऊन सारं. यार बहुत वेळेची उभ्या वाटते येऊन. मलाच लय उशीर झाला या आले. सॉरी दादा, नो थोडासा उशीरच झाला दादा या आले, माफ करून द्यावा. चला ना अंदर. इथं कोण उभे आहे? तुम्ही सावलीत कोण उभे राहिले? आता वाट पाहत राहिलो भाऊ इथं उभं. बरं चला अंदर चला. पहिले काहीतरी थंड घेऊ, त्याच्यानंतर खरेदी करू. नाही काय लय थंड गिंड, पहिले आता घेऊ ना कपडे, मग पाहू. दादा टेन्शन नका घेऊ तुम्ही, होते आरामात खरेदी होते. आपल्याला की सगळ्या गावासाठी कपडे घेणार काय? तुम्ही काही चिंता नका करू. माझ्या मित्राची दुकान आहे इथं, मस्त कोल्ड्रिंक घेऊ थंडी आणि त्याच्यानंतर मग शॉपिंग करू. आणि त्याच्यानंतर अजून याच्या वेळेस मग अजून पाहू. पण खूपच उशीर लावला, लवकर यायचं होतं थोडं. हो रुपाली, सॉरी, काय करू, वेळेवरच काम आलं.
वेळेवर पाहुणे आले घरी त्याला नेऊन सोडायला लागलं मला तिकडे. काय करता आता विमानतळावर नेऊन सोडलं त्याला. बरं बरं ठीक आहे, चला आता. कुरकुरे पाहिजे कुरकुरे. बंटीला कुरकुरे पाहिजे. बरं बरं चल चल, कुरकुरे घेऊन देतो. आपल्या मित्राचं दुकान आहे, मस्त कुरकुरे गिरकुरे सगळं आहे. तुला काय काय घ्यायचं आहे घेऊन गेले का नाही, एक बॅग भरून मस्त मस्त महिनाभर खाजो. मग आपला हात धरून चालायला लागेल बा. हा धरतो हात. कुठून घ्यायचे दादा कपडे? कुठून काय पहा ना, एखादं दुकान पहा आणि चला दुकानात माहित पडते. जशी जिथं पसंत पडले आपल्याला, जिथे पटले तिथे घेतले आपण, असं काम आहे आपलं. बरं बरं चला मग समोर. शांताबाई एक गोष्ट सांगू काय तुले? गोष्ट काढशील नाही ना? गंगाच्या पोरीची होय. अमे गंगाच्या पोरीची कोणती गोष्ट होय व? बरं सांग ना, आता तुला माहीतच आहे म्हणतं तर दे सांगून कोणती गोष्ट होय तर. आता आपल्याला वाटते का कोणाला माहित नाही, पण बरोबर लोकांना सगळ्या गोष्टी माहित होत असते नाही काय. चला मग पाहू आता बाकीचं आता उद्याच्या व्हिडिओत नाही काय म्हणते आता रंजू. तर रंजूचं ऐकू ना आपण काय म्हणते तर. भेटू मग आपण आता उद्या. तोपर्यंत आपल्याला रजा द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण द्या. भेटू मग उद्या.